खरं तर मुंबईवर पसरलेल्या जरांगेंच्या आंदोलकांना लगाम घालण्याचं काम कोर्टानं केलेलं आहे। काय झालंय तर मुंबईत हजारोच्या संख्येनं मराठा बांधव हा तिथे पोहोचलेला आहे। त्यामुळे मुंबईतलं एकूणच वातावरण ऐन गणेशोत्सव काळात मुंबईत तुडुंब गर्दी झाली आहे। मुंबईतले रस्ते असतील, सीएसएमटी रेल्वे स्टेशन असेल, बीएमसी ऑफिस असेल, म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिशियल कार्यालय आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे, त्या समोरचं रस्ता, तो चौक, तिथलं वातावरण असेल, ते सगळं मराठा समाज बांधवांनी तिथे गर्दी केली आहे। आणि तिथली सगळी एक परिस्थिती आहे ती जी दक्षिण मुंबई खरं तर आपण कधीच बघत नाही। तिथे चाकरमानी येत असतो, तिथे मुंबई बाहेरून लोक येत असतात, ती कामासाठी येत असतात। पण यंदा मागील 2-3 दिवसांपासून हीच दक्षिण मुंबई खरं तर मराठा समाज बांधवांच्या गर्दीनं व्यापून टाकलेली आहे। पण आता याच मुंबईत नवीन आंदोलकांना, म्हणजे जे नवी मुंबईच्या बाहेरून येणार आहेत, त्यांना खरं तर अटकाव घालण्यात येणार आहे। त्यांना मुंबईत एंट्री देऊ नका असं सुद्धा आज हायकोर्टानं स्पष्ट शब्दात मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलेलं आहे। याशिवाय 5000पेक्षा जास्तीच्या आंदोलकांना आता माघारी परतावं लागणार आहे, कारण तसे आदेश खुद्द कोर्टानं दिलेले आहेत।